विम्यासाठी जळगावातील केळी उत्पादक शेतकरी आक्रमक। चिनावलमध्ये मंत्री, आमदार आणि खासदारांना गावबंदी। परभणीतील स्टेडियम संकुल असलेल्या दैनिकाच्या कार्यालयाला आग, कार्यालयातलं साहित्य जळून खाक। साई मंदिर कर्मचारी सोसायटीची निवडणूक जाहीर, 11 फेब्रुवारीला होणार मतदान। बडतर्फीच्या नोटिसा देऊन सुद्धा अमरावती जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर अंगणवाडी सेविकांचं ठिय्या आंदोलन सुरूच। 4 अंगणवाडी सेविका आतापर्यंत बडतर्फ। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात क्षयरोग रुग्णांच्या संख्येत कमालीची घट। मागच्या 8 वर्षात जिल्ह्यातली रुग्णसंख्या 60% घटली। परभणीच्या मानवत रोड इथे दुकानांना मोठी आग, लाखो रुपयांचं साहित्य भस्मसात। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। जुन्या उधारीच्या वादातून तिघा बापलेकांनी केली तरुणाची हत्या। गोंदियाच्या ग्राम कुडवा इथली घटना। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव 4 दिवस बंद राहणार। सिद्धरामेश्वराच्या यात्रेनिमित्तानं 11 ते 15 जानेवारीच्या दरम्यान बाजार बंद ठेवणार। धुळ्यात ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकांवर परिणाम। मुदतीच्या आधीच गव्हाचं पीक परिपक्व होत असल्याचं समोर। नागपुरातील रामटेक लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा, कुणाल राऊत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक।